अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि अजितदादांच्या चाहत्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात आज दुःखाच्या सागरात लोटला गेला आहे. हे अतिशय अकाली असं दुर्दैवी निधन आहे. स्पष्ट वक्ता म्हणून दादांची ख्याती होती. एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर, बोलताना कठोर बोलणार परंतु मनातून प्रेम करणार असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यामुळे दादा कधी रागाने बोलले तरी कोणी वाईट वाटून घेत नव्हतं, कारण शेवटी ते कामं करायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की काम नुसतं करत नसायचे तर स्वतः फोन करून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलायचे आणि काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्याचं काम असेल त्याला फोन करून सांगायचे तुझं काम झालंय म्हणून. अतिशय शिस्त, टापटीप, म्हणजे त्यांचे अनेक गुण असे आहेत की सकाळी वक्तशीरपणा, सकाळी लवकर उठायचे, त्यांच्या मीटिंग सगळ्या लवकर सुरू व्हायच्या. आणि मी राष्ट्रवादीमध्ये होतो त्याला अतिशय निकटचे संबंध हे दादांचे राहिलेले आहेत. ज्याला राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या त्याला दादांना मुख्यमंत्री करा म्हणून जे प्रमुख कार्यकर्ते पवार साहेबांना भेटायला गेले त्याच्यापैकी सुद्धा मी एक होतो आणि त्याच्यामुळे हे प्रेमाचे संबंध त्यांनी सुद्धा जपले. अगदी एकेरी हाक मारायचे ते आणि वेळोवेळी कुठलंही काम असेल तर ते तातडीने करायचे आणि त्याच्यामुळे त्यांना विसरता येणार नाही. आणि त्यांच्या निधनाने एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. दादांचे सगळेच क्षणे लक्षात असतात. विशेषतः दादांचं बोलणं जे असायचं ते थोडंसं बोलताना वाटायचं की कठोर बोलत आहेत, परंतु अंतर्यामी प्रेमळ होतं. हे वेळोवेळी निदर्शनाला आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मी ह्याला आसाममधून आमच्या पक्षाची बाजू मांडत होते त्याला माझं कौतुक करण्यामध्ये सगळ्यात जास्त अजितदादा असायचे आणि ते इतरांनाही सांगायचे, बघा हा मी तयार केलेला कार्यकर्ता आहे आणि असं बोलू शकतो. आमच्याकडे असताना सुद्धा आम्हाला कधी कळलं नव्हतं. ज्यावेळेला मी पक्षातून निघालो त्यावेळेला मी पक्षात राहावं अशा मताचे जे राष्ट्रवादीमधले नेते होते त्याच्यामध्ये अजितदादा एक होते. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम मी कधी विसरू शकलो नाही. मंत्री असताना त्याला राज्यमंत्री राज्यात नव्हते, त्याच्यामुळे वरच्या हाऊसला बजेट मांडण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली होती आणि मी ती तशीच कर्तव्यदक्षपणे पार पाडली. आणि त्याच्यामुळे एक त्यांचा विश्वास होता. अर्थमंत्री म्हणून जे कठोरपणे निर्णय घ्यायला लागते ते निर्णय घेताना सुद्धा ते पुढे मागे बघत नव्हते. शेवटी अर्थव्यवस्था ही राज्याची सदृढ राहिली पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला कोणतेही जे लोकप्रिय निर्णय आहेत हे सहजासहजी ते घेत नव्हते आर्थिक स्थिती बघितल्याशिवाय. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राज्याची आर्थिक घडी ही व्यवस्थित असण्यामागे सुद्धा अजितदादांचा हा स्वभाव कारणीभूत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.